आज आम्ही कोसरवाही या गावामध्ये व्हिजिटसाठी आलो आहोत। आज एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम खेड्यामध्ये आम्ही आलेलो आहोत। या खेड्यामध्ये शालेय साहित्य वितरणाचा कार्यक्रम आज आम्ही घेण्यासाठी आलेलो आहोत। इथे जिल्हा परिषदची जी शाळा असून या शाळेमध्ये फारच कमी विद्यार्थी आहेत आणि हा गाव गडचिरोली तालुक्यातील असून हा छत्तीसगडच्या सीमेपासून फक्त 8 किलोमीटर अंतरावरील गाव आहे। हे शाळेचे मुख्याध्यापक सर नमस्कार आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष एकलव्य ट्रायबल अँड रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन गडचिरोली माननीय कोवे सर आपल्या फाउंडेशन विषयी 2 शब्द सांगतील। नमस्कार, मी गणेश कोवे, संस्थापक अध्यक्ष एकलव्य ट्रायबल अँड रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन गडचिरोली, एक सामाजिक कार्यकर्ता आहे। तत्पूर्वी मी प्रशासकीय सेवेत काम केलं आहे। गटविकास अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी शासकीय सेवा केलेली आहे। पण NGOच्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याकरता मी शासकीय सेवा सोडून ही NGO चालवत आहे, एकलव्य ट्रायबल अँड रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन। आणि या NGOच्या वतीने आम्ही एटापल्ली तालुक्यातल्या इकडे दुर्गम भागातल्या आदिवासी खेड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दरवर्षी शालेय साहित्याचं वितरण करीत असतो। विशेष म्हणजे इकडे आदिवासी जे पालक आहेत ते फार गरीब आहेत आणि जुलैचा महिना म्हणजे शेतीचा हंगाम आणि इकडे शैक्षणिक सत्राची सुरुवात सुद्धा होत असते। ते दोन्ही गोष्टी एकाच वेळी येत असल्यामुळे शेतीमध्ये पालकांना तिथे पण खर्च करावा लागतो आणि इकडे शाळेतील आपल्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य सुद्धा त्यांना खरेदी करून द्यावं लागतं, तेव्हा त्यांना बरंच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते। तर आदिवासी पालकांची ही जी आर्थिक अडचण आहे ती विचारात घेऊन आम्ही दरवर्षी आता हा उपक्रम राबवत आहे। तर आमच्या संस्थेच्या वतीने इकडच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वितरण करीत असतो। गेल्या 8 वर्षापासून आमचा उपक्रम सातत्याने चालू आहे। यामध्ये प्रत्येक विद्यार्थी स्कूल बॅग, त्यानंतर नोटबुक आणि जे काही स्टेशनरी लागते ती आम्ही मुलांना देत असतो। यामुळे एक याचा आउटपुट असा आहे, शिकण्यातली जी आवड आहे, रस आहे तो वाढू लागला आहे। त्यामुळे मुलं आता शिक्षणामध्ये रुची घ्यायला लागली आहेत आणि हे आमच्या फाउंडेशनचं एक चांगलं आउटपुट आहे आणि याचं आम्हाला समाधान वाटते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे वितरण करतो त्यामध्ये आमच्या या भागातील जे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद आहे त्यांचं सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य लाभत असते। त्यावेळी मी आमच्या फाउंडेशनच्या वतीने शिक्षकांचे सुद्धा आभार मानतो आणि आमच्या फाउंडेशनशी बरीच मंडळी व्हॉलंटिअरली जोडलेली आहेत, जसं आदित्य गोडबोले आहेत, आमच्या फाउंडेशनचे सदस्य आहेत शीतल गेडाम सर। ही सगळी मंडळी आमच्या या कार्यक्रमात हिरीने भाग घेतात आणि खूप उत्स्फूर्तपणे भाग घेऊन आम्हाला चांगली सेवा देतात। त्याबद्दल ह्या सगळ्या मंडळीचे सुद्धा मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या आमच्या या उपक्रमाला, आमच्या फाउंडेशनला शुभेच्छा मिळतील अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। मी अरुण खुशाल श्रीराम, ॲज ए मुख्याध्यापक म्हणून मी या 2 शाळेचं चार्ज सांभाळत आहे। इथं पेंदुलवाही आणि ही कसुरवाही। जवळपास मला एप्रिल महिन्यात मी इथं रुजू झालेला आहे। मी पण या शाळेत नवीन आहे। यापूर्वी सरांनी आणि NGOनी या शाळेसाठी सतत 4-5 वर्षापासून जे कार्य करत आहेत, मुलांना विद्यार्थ्यांना साहित्य, असे काही शैक्षणिक साहित्य, ते साहित्य सर पुरवतात, दरवर्षी पुरवून राहिले। चांगला उपक्रम आहे। अशा पद्धतीनं सतत कंटिन्यू होत राहील आणि आमच्या शाळेला सहयोग सरांकडून हमेशा मिळेल अशी मी अपेक्षा ठेवतो। धन्यवाद। साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही थोडी गावाची पाहणी करताना घरं कसे कौलेरू आणि मातीचे असून यामध्ये पूर्णपणे शेतीवर अवलंबून असणारे किंवा जंगलावर अवलंबून असणारे हे लोक असतात आणि याच्या मुलांना ज्या सुविधा पाहिजे शिक्षणाच्या त्या कुठल्याही प्रकारे इथं न मिळाल्यामुळे येथील जनता बरीच मागास आहे। आता यांना प्रवाहात आणण्यासाठी आमच्याकडून एकलव्य ट्रायबल अँड रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थेकडून आम्ही यांना शालेय साहित्य वितरण, तसेच दर संडेला इकडच्या 15 खेड्यांमध्ये आम्ही आरोग्य विभागाचं काम करत असतो। यांना दर रविवारला आम्ही इथे मेडिकल कॅम्प भरवून आम्ही या गावांकडे विशेष लक्ष दिलेली आहे आणि आमच्या संस्थेकडून हा बराच चांगला काम इथे केल्या जात आहे।